सर्वांना पुन्हा एकदा जय भीम। आज आपण बौद्ध धर्मामधील जो संस्कार विधी आहे किंवा जो पूजापाठ आहे त्याची सुरुवात पाहणार आहोत। बऱ्याच ठिकाणी आपण जर बघितलं तर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मग काही बौद्धाचार्य वर्ग असतील, काही श्रामणेर असतील, काही चांगले उपासक असतील किंवा जो भिक्खू वर्ग आहे यांच्या माध्यमातून संपूर्ण लोकांमध्ये हा जो धम्मविधी आहे किंवा जे संस्कार विधी आहेत बौद्ध धर्मामधले पाली भाषेमध्ये ते पोचवले जातात। आणि म्हणून हे जे विधी आहेत त्यांचा एक्झॅक्ट अर्थ काय आहे किंवा त्या विधींच्या माध्यमातून बुद्धांना काय सांगायचं होतं किंवा लोककल्याणासाठी, लोकहितासाठी लोकांपर्यंत कशा प्रकारे या विधींच्या माध्यमातून संस्कार पोचवायचे असतात त्याचा उत्तम असा नमुना आपल्यापर्यंत अशा प्रकारचे लोक पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात। आणि म्हणून जे अभ्यासू असतात, जे जाणकार असतात, ज्यांनी चांगल्या प्रकारचा अभ्यास केलेला आहे असे चांगले उपासक, भंते, श्रामणेर किंवा उपासिका आपल्यापर्यंत अशा प्रकारे हा जो धम्मविधी आहे तो पोचवण्याचं काम करत असतात। आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारे कार्यक्रमाची सुरुवात करत असताना पहिल्यांदा पंचांग प्रणाम केला जातो। त्यानंतर पंचांग प्रणाम केल्यानंतर मैत्रेयी सूक्त जे आहे ते घेतलं जातं। त्यानंतर आपण जर बघितलं तर आदेश घेतला जातो, जो भिक्खूंना बुद्धांनी जो आदेश दिलेला आहे तो दिला जातो। आणि त्यानंतर भंतेंना याचना केली जाते आणि नंतर मग आपण त्रिसरण पंचशील घेतो। अशा प्रकारची जी सुरुवात आहे ते थोडीफार मागे पुढे होऊ शकते, पण बरेच सारे लोक या प्रकारे जे संस्कार विधी आहे, जो बौद्ध संस्कार विधी आहे तो लोकांपर्यंत पोचवण्याचं काम करत असतात। आणि आज म्हणून आपण या ठिकाणी पंचांग प्रणामने सुरुवात करणार आहोत आणि त्यानंतर मैत्रेय जे सूक्त आहे ते या ठिकाणी घेणार आहोत। आणि त्यानंतर आदेश, बुद्धांनी जो भिक्खूंना आदेश दिलेला आहे तो आदेश या ठिकाणी बघणार आहेत। आणि त्यानंतर जो महत्त्वाचा आहे की याचना, भंतेंना कशा प्रकारे याचना केली जाते, या 3 मार्गांचा आज आपण या विशेष अशा पाठामध्ये किंवा या वेळामध्ये आपण त्याचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करत असताना आपण नेहमीच त्रिसरण पंचशील घेत असतो। त्रिसरण पंचशीलमध्ये प्रथम आपले हात जोडले जातात, हृदयाच्या जवळ आणले जातात, आपला जो पाठीचा काना आहे तो ताठ ठेवला जातो, डोळ्यांवरती सौम्य प्रकारे दाब दिला जातो आणि कुठेच लक्ष भरकटलं जात नाही। ते डोळे बंद केल्यानंतर आपलं जे मन आहे, जे चित्त आहे ते एकाग्र केलं जातं। आणि अशा प्रकारे हात जोडून, हे बघा, अशा प्रकारे हात जोडून इथे आपण ठेवतो आणि बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि 3 वेळा साधुकर दिल्यानंतर आपण या घातेद्वारे म्हणतोय की मी बुद्धांना वंदन करतो, त्यांच्या धम्माला वंदन करतो आणि त्यांच्या संघाला वंदन करतो। अशा प्रकारे या वंदनेचा अर्थ आहे। त्यानंतर आपण बघितलं तर बरेच सारे लोक मैत्रेय सूक्त घेतात किंवा त्याला असं म्हटलेलं आहे की पाली भाषेमध्ये आहे हे, आपण नेहमीप्रमाणेच हात जोडतो हृदयाजवळ। सुखो बुद्धानुत्पादो, सुखो सधम्मदेशना, सुखो संघस्य सामग्री, समगानं तपो सुखा। याचा अर्थ आहे की बुद्धांचा जो जन्म आहे, जे बुद्ध जन्म घेतात, जे बुद्धांसारखा आपल्या जीवनामध्ये प्रवास करतात, त्या अनुभवापर्यंत जातात, त्यांचा जन्म होणे, त्यांचा उदय होणे हे सुखकारक आहे। त्यांनी सांगितलेला जो धम्म आहे, बुद्धांनी सांगितलेला जो धम्म आहे, जीवन जगण्याचा जो मार्ग आहे तो सधम्म अतिशय हितकारक आहे, सुखकारक आहे। आणि हा धम्म पोचवण्याची जबाबदारी ज्या भिक्खू वर्गाने घेतलेली आहे, जो प्रामाणिकपणे आपल्यापर्यंत अशा प्रकारचा धम्म पोचवण्याचं काम करतो, त्यांनी जे घेतलेलं जे चिवर आहे ते अतिशय मौल्यवान आहे किंवा ते अतिशय किमती आहे किंवा अतिशय पवित्र असं आहे। आणि म्हणून त्यांचा हा जो विचार आहे, चिवरधारी जो श्रामणेर असेल, भिक्खू असेल, त्यांनी पोचवलेला हा जो विचार आहे तो अतिशय पुण्याचा संचय करून देणार आहे। आणि म्हणून बुद्धांचा जन्म सुखकारक आहे, बुद्धांचा धम्म सुखकारक आहे आणि त्यांचा जो संघ आहे, जो पवित्र असा भिक्खू श्रावक संघ आहे, त्यांचा हा जो संघ आहे
तो देखील सुखकारक आहे. आणि म्हणून बुद्धांनी केलेला हा जो तप आहे, त्याने मिळवलेले जे ज्ञान आहे, हा तप देखील हितकारक आहे, सुखकारक आहे, असा या गाथेचा थोडक्यात अर्थ आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर तथागत भगवान गौतम बुद्धांनी ज्यावेळी बुद्धत्वाची प्राप्ती केली आणि पंचभिक्खूंना ज्यावेळी हा आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला किंवा पंचशील सांगितलं, त्यानंतर आपण बघितलं तर त्यांनी या भिक्खू संघाला आदेश दिलेला आहे. त्या काळी बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर त्यांनी असं म्हटलं आहे की चरत भिक्खवेचारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अत्थाय हिताय सुखाय देव मनुष्यान देसत भिक्खवे धम्म आदि कल्याण मज कल्याण परियोसान कल्याण सातं सवेजन केवल परिपूर्ण परिशुद्ध ब्रह्मचारी पकासेक देसत भिक्खवे धम्म आदि कल्याण मज कल्याण परियोसान कल्याण. अतिशय सुंदर असा हा जो विचार आहे तो बुद्धांनी भिक्खू संघाला सांगितलेला आहे. त्यांनी भिक्खूंना सांगितलेलं आहे की तुम्ही ज्यावेळी आपल्या अंगावरती चिवर घेता, तुम्ही ज्यावेळी ब्रह्मचर्याचं पालन करता आणि लोकांमध्ये जाता, त्यावेळी लोकांना हा सुखाचा, हिताचा किंवा लाभदायक लोकानुकंपा म्हणजे लोकांची अनुकंपा करणारा, देव मनुष्य यांना जोडणारा हा जो धम्म आहे तो तुम्ही लोकांपर्यंत घेऊन जा. त्यांना जीवन जगण्याचा हे जे सुत्ता आहे, दुःखमुक्तीचा जो हा मी सांगितलेला आर्य अष्टांगिक मार्ग आहे किंवा दुःखमुक्तीवरती सांगितलेले मी जे हे 4 मार्ग आहेत, त्यामध्ये दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, दुःख कशामुळे निर्माण होतं त्याचं निवारणाचा मार्ग आहे आणि प्रत्यक्ष निवारणासाठी केलेली जी गती आहे, जी कृती आहे, तो दुःखाचा जो निवारणाचा जो मार्ग आहे. अशा प्रकारे हे 4 जे मेन पार्ट जे आहेत ते मानवी जीवनामध्ये तुम्ही बहुजनांच्या हितासाठी, बहुजन म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोचलं पाहिजे, त्यांच्या घरापर्यंत, त्यांच्या दारापर्यंत चारिका करून. समजा एखाद्यानं तुम्हाला चारिका नाही जरी दिली तरी तुमच्या मनामध्ये असलेला जो हा विचार आहे तो या जनमानसांपर्यंत तुम्ही पोचवण्यासाठी अंगावरती अशा प्रकारे चिवर घ्या, ब्रह्मचर्याचं पालन करा. ब्रह्मचर्य म्हणजे की संसाररूपी जो चक्र आहे त्या चक्रामध्ये अडकू नका. मला केवळ हा जो सद्धम्म आहे, हा जो चांगला विचार आहे तो लोकांपर्यंत पोचवण्याचं काम करायचं आहे. अशाप्रमाणे प्रामाणिकपणे हा विचार मनामध्ये घेऊन तुम्ही आपल्या अंगावरती चिवर घ्या आणि तशा प्रकारे लोकांमध्ये पोचा. ते ऐको किंवा नको ऐको, पण तुम्ही हा जो चांगला मार्ग आहे तो लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करा. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की एखादा भिक्खू एका ठिकाणी गेला असेल, एका दिशेला गेला असेल तर तुम्ही त्याच्या विरुद्ध दिशेला जा. म्हणजे दोघे एकसाथ जाऊ नका, सगळे एकसाथ जाऊ नका. 4ही दिशांना 4ही लोक गेली पाहिजेत आणि जेवढ्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्हाला जाता येईल तेवढा हा जो धम्म आहे तो तुम्ही लोकांपर्यंत पोचवण्याचं काम करा. आणि अतिशय सुंदर असा आदेश भिक्खूंना बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी दिलेला आहे. आणि आज देखील आपण बघतो, आज या पवित्र अशा वर्षावासामध्ये आपण जर बघितलं तर प्रत्येक विहारांमध्ये आजूबाजूला वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला हा जो भिक्खू संघ आहे, जो बुद्धांचा पवित्र असा देशक आहे, जो बुद्धांच्या मार्गाचं अनुकरण करतो आणि लोकांपर्यंत अशा प्रकारे अनुकरण करायला भाग पाडतो. त्यांना दुःखाचा मार्ग कशामध्ये मिळतो हे सांगितलं जातं आणि त्या दुःखावरती जर का आपल्याला मात करायची असेल तर कशा प्रकारे तुम्ही जीवनचर्या केली पाहिजे याचा सुरेख असा संदेश आहे तो भिक्खू वर्ग तुम्हा आम्हापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. आणि म्हणून भिक्खूंना दिलेला हा जो संदेश आहे तो अतिशय मौल्यवान, किमती किंवा त्रिरत्नांपेक्षा अतिशय सुंदर असा किंवा त्रिरत्नांपेक्षा श्रेष्ठ असा किंवा जे त्रिरत्न आहेत त्याच्या साम्य होत असा हा जो विचार आहे तो बुद्धांनी भिक्षू संघाला या आदेशाद्वारे गेलेला आहे. जसं आपण असं बघतो की मानवी जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची रत्न असतात, हिरे असतात, मोती असतात, माणिक असतात, सोनं असतं, चांदी असतं. ही कधी ना कधी मानवी जीवनामधून हरवून जाऊ शकतात, कधी ना कधी त्याची जी किंमत आहे ती कमी होऊ शकते. पण भिक्खूंनी दिलेला जो हा संदेश आहे त्याची मात्र
किंमत दिवसेंदिवस वाढत जाते. त्याचा जो हा विचार आहे तो या त्रिरत्नांपेक्षा पवित्र असा आहे, त्रिरत्नांसारखा पवित्र आहे. आणि जसे हे सोने, नाणे, माणिक, मोती, चांदी, हिरे यांची किंमत जशी कमी होते, पण मात्र बुद्धांचा हा संदेश आहे जो दुःखमुक्तीचा मार्ग आहे तो सांगणाऱ्या या चिवरधारी लोकांचा किंवा जे भिक्खू आहेत, जे पवित्र असे श्रावक आहेत, अशा लोकांचा जो हा संदेश आहे तो कदापि कमी होत नाही. त्याची जी किंमत आहे ते मानवी संसारामध्ये, मानवी जीवनामध्ये जसे दिवस पुढे पुढे जातात तशी त्यांची गती वाढते. आणि म्हणून बुद्धांनी संपूर्ण विश्वाला, संपूर्ण जगाला हा जो आर्य अष्टांगिक मार्ग आहे तो दिलेला आहे. आज कित्येक बौद्ध राष्ट्र, आज कित्येक अशा प्रकारच्या व्यक्ती आहेत की ज्यांना या जीवनाची अतिशय गरज आहे किंवा हा जीवन मार्ग सांगण्याची अतिशय काळाची गरज आहे. आज जर आपण जर समाजामध्ये बघितलं तर प्रचंड द्वेष आहे, प्रचंड खराब मानसिकता आहे, निगेटिव्हिटी लोकांमध्ये वाढलेली आहे, लोकांमध्ये एकमेकांबद्दल दुजाभाव वाढलेला आहे. आणि म्हणून ही दरी मिटवायची असेल तर बुद्धांनी हा जो भिक्खूंनी दिलेला संदेश आहे, भिक्खूंना दिलेला जो हा पवित्र असा मार्ग आहे तो आपल्या घरापर्यंत पोचला पाहिजे. आणि म्हणून आपण नेहमीच एखादा पवित्र प्रामाणिक असा भिक्खू असेल, ज्याचा चांगल्या प्रकारे अभ्यास असेल, ज्याचं केवळ बुद्ध धम्म हेच सर्वात जीवनाचं मोठं ध्येय असेल, ज्यानं या ध्येयाच्या माध्यमातून सेमिनरीजच्या माध्यमातून, शाळांच्या माध्यमातून, बौद्ध विहारांच्या माध्यमातून अशा प्रकारची पिढी घडवण्याचं काम केलेलं असेल, अशा चिवरधारी भिक्खूला आपण नेहमीच त्रिवार असं वंदन केलं पाहिजे. आणि म्हणून हा जो आदेश आहे तो सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्धांनी या भिक्खू वर्गाला दिलेला आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर आपल्या घरामध्ये किंवा विहारामध्ये ज्यावेळी एखादे भिक्खू वगैरे येतात तर भिक्खूंना जोपर्यंत तुम्ही याचना करत नाही किंवा जोपर्यंत तुमच्या मनात तशा प्रकारची इच्छा नाही आहे किंवा आकांक्षा नाही किंवा तुमच्यामध्ये तशी जिज्ञासा नाही आहे की मला हे जाणून घ्यायचं आहे, जोपर्यंत तुम्ही त्यांना तशा प्रकारची याचना करत नाही तोपर्यंत भिक्खू वर्ग कदापि आपणाला धम्म दिसणं देत नाही किंवा हा जो दुःखमुक्तीचा मार्ग आहे तो सांगण्याचं धाडस करत नाही. आणि म्हणून आपल्या मनामध्ये तशा प्रकारे जिद्द असणे, आपल्या मनामध्ये त्या धम्माबद्दल जाणून घेण्याची आवड असणे, आपल्या मनामध्ये असलेली जी धम्माबद्दलची आवड आहे ती या याचनेच्या माध्यमातून आपण भिक्खूंना अशी याचना करतो की भिक्खू तुमचा जो हा धम्म आहे, तथागतांचा जो हा धम्म आहे तो मला ऐकायचा आहे, तो माझ्या जीवनामध्ये मला आचरण करायचं आहे, हे जीवनाचं जे सार आहे ते मला ऐकून मी माझ्या आयुष्यामध्ये त्याचं पालन करील आणि माझ्या जीवनातील जी संकट आहे, दुःख आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करेल. आणि म्हणून तुमचा हा जो धम्म आहे तो मला ऐकायचा आहे, यासाठी मी तुम्हाला याचना करतो की या याचनेच्या द्वारे तुम्ही मला ते समजावून सांगा, ती धम्मदीक्षा द्या किंवा हा जो तथागतांचा विचार आहे तो मला सांगण्याचं तुम्ही धाडस करा किंवा सांगण्याची मी तुम्हाला याचना करतो आहे, प्रतिज्ञा करतो. अशा प्रकारची मागणी ज्यावेळी आपण करतो त्यावेळीच भिक्खू संघ जो आहे तो आपणाला त्रिसरण पंचशील देतो किंवा धम्मदेशना देतो. आणि म्हणून जो त्रिसरण पंचशील याचना आहे ती आपण या ठिकाणी आज घेणार आहोत. त्याचा थोडक्यात असा अर्थ होता. म्हणून सर्वांनी सर्वप्रथम हात जोडायचे, हृदयाजवळ धरायचे आहेत आणि याचनेला सुरुवात होते. ओकास वंदामि भन्ते द्वारतयेनं कतं सब्बं अपराधं खमतु मे भन्ते द्वितीयंपि ओकास वंदामि भन्ते द्वारतयेनं कतं सब्बं अपराधं खमतु मे भन्ते तृतीयंपि ओकास वंदामि भन्ते द्वारतयेनं कतं सब्बं अपराधं खमतु मे भन्ते ओकास अहं भन्ते तिसरणेनं सद्दि पंचशीलं धम्मं याचामि अनुगहं कत्वा शीलं देत मे भन्ते द्वितीयंपि ओकास अहं भन्ते तिसरणेनं सदि पंचशीलं धम्मं याचामि अनुगहं कत्वा शीलं देत मे भन्ते
ततियम्पि ओकास अहं भन्ते तिसरणेनं सदि पंचशीलं धम्मं याचामि अनुगहं कत्वा शीलं देत मे भन्ते। अशा प्रकारची याचना केल्यानंतर भिक्खू आपल्याला त्रिशरण पंचशील देतात आणि जे शिलांचं पालन आहे ते असं सांगतात त्या याचनेमध्ये की शिलांचं पालन हे सर्वोत्कृष्ट आहे। जो शिलांचं पालन करतो, जो शिलांना आपल्या जीवनामध्ये अंगी करतो, तो माणूस आपल्या जीवनामध्ये सदा आणि सर्व काळ सुखी राहण्याचा प्रयत्न करतो। तो सुखी राहतो, आपण परिवाराला सुखी ठेवतो आणि संपूर्ण आजूबाजूचा परिसर आहे तो देखील तो सुखी ठेवण्याचा प्रयत्न करतो। आणि म्हणून बुद्धांनी असं म्हटलं आहे, आपण प्रत्येकजण जर सुखी झालो, आपण आपल्या आजूबाजूचा परिसर सुखी ठेवला तर संपूर्ण विश्व जे आहे ते सुखी होईल। आणि म्हणून या याचनेमध्ये असं म्हटलं आहे की कदापि माझ्या हातून कदापि चुकून एखादी चुकी झाली असेल तर मला पहिल्यांदा माफ करा, मला दुसऱ्यांदा माफ करा, मला तिसऱ्यांदा माफ करा। ही पहिल्यांदा मला पंचशील द्या, दुसऱ्यांदा मला पंचशील द्या आणि तिसऱ्यांदा मला पंचशील द्या। अशा प्रकारे या याचनेमध्ये याचना केलेली आहे। आणि भिक्खू संघाने आपणाला त्रिशरण पंचशील दिल्यानंतर आपण 3 वेळा साधुकार देतो आणि या याचनेची समाप्ती होते। सर्वांना जय भीम। अतिशय थोडक्या शब्दामध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केला। तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा आणि इतरांना देखील पाठवा। सर्वांना जय भीम।